आणि ह्या वर्षी तर खूप छान झालेले आहेत, खूप मस्त जास्त म्हणजे कंद निघतील. मी तुम्हाला दाखवेलच जेव्हा काढेल तेव्हा. आणि त्या हळदी खरंच खूप म्हणजे म्हणतात ना लक्ष्मी स्वरूप मानतो ना, तर ते खरं आहे. त्या हळदीने म्हणजे हळदीमुळे आमचं खूप म्हणजे छान झालेलं आहे, मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. तर त्या हळदी घरात राहणं म्हणजे खूप चांगलं असतं. आणि त्या हळदीबद्दल कोणाला माहिती असेल ना, तर ते सांगत नाही की ही हळदी तुम्ही घरात ठेवा, हे ते ठेवा, असं कधीच सांगणार नाही. ज्या लोकांना माहिती राहतं त्याच, नाही तर मग त्याचा उपयोग कसा करायचा, काय करायचं हे कोणालाही माहिती नसतं. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मोबाईल हातात धरला, रोजची सवय झाली ना त्याच्यामुळे करमत नाही, तुमच्याशी गप्पा मारायला मन होतं. पण काल काय झालं, एवढं मला म्हणजे अचानक तब्येत बिघडली. थोडं थोडं वाटत होतं मला सर्दी झाली म्हणून गोळ्या घेतल्या. दीदीच्या पप्पांना आधीच बरं वाटत नव्हतं, त्यांच्या गोळ्या होत्या ना त्याच मी घेतल्या. तरी पण मला काही फरक वाटला नव्हता. काल तर इतकं जड झालं. मग दीदीचे पप्पा बळजबरीच बोलत होते की जा तू दवाखान्यात जाऊन ये. आणि मग दादा मला दवाखान्यात घेऊन गेला होता. मग संध्याकाळी उशिरा आलो आणि मग स्वयंपाक केला. दीदीच्या पप्पांनीच भाज्या बनवल्या, मी फक्त भाकरी केल्या. आणि मग बाकीचं सगळं दीदीने आणि दादाने आवरलं. आणि मी गोळे घेऊन झोपली. इतकी थंडी लागत होती मला, खूपच ताप होता भयंकर. त्याच्यामुळे मग गोळ्या घेतल्या. आणि नाक पण इतका जाम होता ना, खूप सर्दी, म्हणजे वातावरणमुळेच एवढं खरंच इन्फेक्शन होतं. म्हटलं तुम्ही या, दिवची गॅदरिंग आहे, नाही तर मग तो नाराज होईल माझे मम्मी पप्पा आले नाही म्हणून. माझा हात दुखून येतोय वरती असं मोबाईल पकडलं तर. म्हणून मग तो बोलला की बोलवायचं माझ्या मम्मी पप्पांना, आजीला पण बोलवायचं. तर फोन केला. मग भाऊ म्हणे की नाही, मी काय करतो, माझ्या आईला आणि दिवेशची मम्मी आहे तिला, त्या दोघींना पाठवतो आणि त्या 2 दिवस थांबतील. तरी मी आलो तर मग लगेच मी येऊन जाईल म्हणे. पण मी नाही येणार घरी, तर कोणीतरी पाहिजे म्हणून. कारण ना आजोबा आहेत, ते आजी आजोबा पण आहेत. तर ते त्यांचं वय झालं त्याच्यामुळे ते शेतातलं एवढं काही काम करत नाही. आजोबांना डायबिटीज आहे ना, त्याच्यामुळे मग गोळ्या द्यावे लागतात त्यांना. आजी पण चांगलीच आहे, स्वयंपाक वगैरे घरातलं सगळं काम आवरून घेते माझी आजी. तर त्याच्यामुळे मग भाऊ म्हणे आईला आणि दिवच्या मम्मीला पाठवलं तर मग 2 दिवस थांबतील तरी दीदीचे गॅदरिंग बघण्यापुरतं. मी आलो तर मग लगेच दिवेची गॅदरिंग बघितली आणि लगेच आम्ही येऊन जाऊ म्हणे. पण इथे पण लक्ष द्यायला कोणी नाही आहे, कारण शेतकऱ्याचा इतका पसारा असतो ना. आणि आता 1-1.5 महिन्यापूर्वीच कांद्याची लावणी झाली, म्हणून वेळेवर पाणी देणं खूप महत्त्वाचं असतं. तर सर्व्हिसवाले असले तर वेळात वेळ काढून येऊन जातात, पण शेतकऱ्याचं काही जमत नाही आहे. कधीच असं झालेलं नाही आहे की मुलांची गॅदरिंग आहे आणि माझ्या मम्मी पप्पांना बोलू किंवा भावाला बोलू, सगळ्यांना बोलू, असं कधीच होत नाही. कारण इतके त्यांचे कामं असतात ना, आणि आम्हालाही समजतं, त्याच्यामुळे त्यांना कधीच आम्ही बोलवत नाही. जेव्हा काही असलं तेव्हाच ते येतात. म्हणजे काही काम असलं आमच्या शहरामध्ये तेव्हाच कामानिमित्त लगेच येतील, 5-10 मिनटं बसतील, चहा वगैरे घेतील, जेवण असेल तर जेवण करतील, नाही लगेच निघून जातात, असं करतात ते. माझा हात पूर्ण असा मोबाईल धरल्यावर खूप दुखतोय ना, त्याच्यामुळे मध्ये मध्येच ब्रेक घेते मी. आता हे वातावरणामुळे आणि ताप पण आलेला होता ना, त्याच्यामुळे अंग खूप दुखतं. तर आता मागे मी त्या दिवशी सांगितलेलं होतं की माझे काका आणि चुलते आलेले आहेत, तर ते पण कधीच आलेले नव्हते बरं का. म्हणून मग दीदीचे पप्पा म्हणे मी घेऊनच येतो त्यांना. इथे त्यांचे ओळखीचे होते, त्यांच्याच घराची वास्तुशांती होती. तर त्यांनी मग तिथे ते आलेले होते ना, त्याच्यामुळे मग भावाचा फोन आला, चुलत भावाचा. तर म्हणे आम्ही आलो आहोत म्हणे इथे. तर मग दीदीचे पप्पा म्हणे मी घेऊनच येतो, असं काही त्यांना येणं होणार नाही. आणि खरंच आहे, ती पहिल्यांदाच आले होते आमच्या घरी आणि आमच्या शहरामध्ये सुद्धा पहिल्यांदाच ती चुलते आली होती आणि काकासुद्धा. तर म्हणून मग आम्ही आग्रहाने घेऊन आलो. नाहीतर ते लोकांना कधीच येत नाही, चला आता मुलीकडे जाऊ आपण, एक मुक्काम किंवा असंच फिरून येऊ, असं कधीच होत नाही. जेव्हा काही काम राहिलं ना तेव्हाच ते लोक येतात, नाही तर कधीच येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आलेले आहेत तर घेऊनच येतो. तिथे मुक्काम थांबले होते ना, मग रात्रभर म्हटलं इकडे घेऊन येतो. मग घेऊन आलो आम्ही त्यांना. आणि काका काकू आणि परत काकाचा मुलगा असे 3 होते. काकाच्या मुलाची बायको पण होती, पण ती तिथे होती ना, त्यांच्याच रिलेटिव्हमध्ये होतं ते कार्यक्रम, त्याच्यामुळे मग ती थांबली होती. म्हणे तुम्ही जा, मी काही येत नाही. मग त्याचा लहान मुलगा पण होता ना, त्याच्यामुळे मग ती तिथेच थांबली होती.
आणि ते तिघं आले होते. मग त्यांनाही छान वाटलं की बरं झालं, असं काही होणार नाही. त्याच्यामुळे म्हणणे आमची इच्छा होती की तुमच्या घरी येण्याची. म्हणून मग दीदीचे पप्पा बोलले की मी घेऊनच येतो. घेऊन आले, मस्त राहिले एक दिवस मुक्काम आणि मग गेले. असं राहतं. नाहीतर कधीच असं झालेलं नाही. इतके वर्ष झाले आमच्या लग्नाला तरी म्हणजे असं जाऊ यांच्याकडे पाहुणं म्हणून असं कधीच झालेलं नाही आहे. तर म्हणून मग भाऊ म्हणे की आईला पाठवतो आणि दिवूच्या मम्मीला पाठवतो, 2 दिवस ते राहतील. मी आलो तर लगेच रिटर्न मला येता येईल, कारण तिथे पण गुरं आहेत, सगळं बघावं लागतं ना. त्याच्यामुळे मग गुरांना पाणी द्यावं लागतं, शेतातलं पाणी, परत सगळे गोष्टी असं. त्याच्यामुळे मग त्यांना आणि आजोबांना मेन म्हणजे गोळ्या द्यावे लागतात त्याच्यामुळे. तर असो, आता त्यांचे कामं आहेत, आम्ही समजू शकतो, आम्हाला आधीपासूनच माहिती आहे म्हणून आम्ही सगळं मॅनेज करतो आमचं आणि तेही त्यांचं त्यांचं मॅनेज करतात. आम्ही कुठल्याही गोष्टीचा राग करत नाही किंवा काहीच नाही. त्यांचा काही कार्यक्रम असला तर आम्ही जातो, आमचं काही राहिलं तर येतात ते वेळ काढून, आणि तीच गोष्ट महत्त्वाची आहे. आम्हीही समजून घेतो, तेही समजून घेतात. तर असो, चला आजचा दिवस कसा जातो ते तुमच्यासोबत शेअर करतो. दादा अजून झोपलेलाच आहे. आज म्हटलं मग संध्याकाळी ना दूध आणायला वेळच नव्हता, दवाखान्यात गेलो, तिकडनं लक्षातच नाही राहिलं, आणि दीदीच्या पप्पांना पण बरं नव्हतं ना, म्हणून ते बाहेर जायला कंटाळाच करत होते. आणि हे बाहेरचं वातावरण खराब आहे ना, त्याच्यामुळेच मग तब्येत बिघडते. खरंच व्हायरल इन्फेक्शन होतं, आणि म्हणून मग कंटाळा केला त्याने दूध आणायला. ते तर चहा घेत नाही, पण मला इतका शौक आहे चहाचा, चहा घेतल्याशिवाय काहीच काम सुचत नाही माझं. आणि दीदीच्या पप्पांना वेळेवर जावं लागतं, मग ते काही ऐकले नव्हते. म्हणे दादाला पाठव, दादा उठला की मग दूध आणायला पाठव. पण दादा बी काही उठत नाही आहे, म्हणून म्हटलं जाऊ द्या. गुळाचाच चहा केला, मस्त गवती चहा केली, गवती चहा टाकली आणि गुळाचाच चहा बनवून घेतला. मग आता बघू, आता काही काही कामं होतात घरात, तर भरपूर पसारा गेला. आपलं जर हात लागला नाही, जरी यांनी सगळ्यांनी मदत केली ना, तरी घरात भरपूर पसारा होतो. आणि माझं तसंच झालं. काल मी काहीच कामाला हात लावलेलं नव्हतं, दुपारपर्यंतचे कामं मी केले होते. कपडे पण काही एवढे नव्हते, कपडे मग नव्हते तर मग मी ह्या बसायच्या चटया धुवून टाकल्या, 2 बेडशीट धुतले. ते सगळं तसंच होतं. दीदीने संध्याकाळी काढून घडी करून ठेवून दिलं, आणि मग आजचा पसारा तर भरपूर करून ठेवला. कारण आपल्याला बरं नसलं ना, तर घरात किंवा किचनमध्ये जास्त करून खूप पसारा करून ठेवतात. आता तसंच झालं. बाहेर पण भांडे भरपूर पडलेत, किचन ओट्यावर पण भरपूर भांडे पडलेत घासायचे. तर चला असो, आता ते तसंच राहतं. आपलं जेवढा हात लागतं तेवढी साफसफाई असते, आणि यांची थोडीफार मदत होते, त्याच्यात अजून जास्त डबल कुटाणा करावा लागतो. पण असो, वेळेला महत्त्व आहे. मला बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांनी मदत केली, म्हणून मग तेवढंच बरं वाटतं. नाहीतर मग तेवढी पण कोणाला मदत मिळत नाही. असो, चला आता सगळं आवरून घेते, आणि त्याच्यानंतर मग जे काही रुटीन असेल ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि उद्या दिवेची गॅदरिंग आहे ना, त्याचे कपडे मी घेऊन आले. तुम्हाला काही दाखवले नव्हते मी कपडे. आणि दीदीला आज कपडे मिळणार आहेत. तिला म्हटलं मी काही येणार नाही आहे, मला बरं पण नाही आहे आणि गाडी पण नाही आहे, त्याच्यामुळे ना तिच्याकडेच पैसे दिले. त्यांचे रेंटने मिळतात ड्रेस, आणि दिऊला त्यांचे स्वतःलाच दिलेले आहेत. नवीन ड्रेस आणलेले आहेत ना लहान मुलांना, त्यांनाच देऊन देतात. म्हणजे नवीनच दुकानातून घेऊन येतात ते, आणि मग पैसे आपल्याला द्यावे लागतात, आणि ते कपडे दिऊलाच ठेवावे लागतील. आणि मोठ्या मुलांचे रेंटने आणतात. तर दीदीकडे दिले मी पैसे. तिचे 2 डान्स आहेत ना, त्याच्यामुळे मग एक वेलकम डान्स आहे आणि एक क्लासचा. तर 2 तिला ड्रेस मिळतील. मग तिचे ड्रेस काय मी बघितले नाही. दिवूचा बघितला ड्रेस, छान आहे. असं पायजमा कुर्ता आहे, धोती कुर्ता असा. तर त्याला पण आवडला. आणि उद्या मग त्याची गॅदरिंग असणार आहे. उद्याचाही व्हिडिओ तुम्हाला मी नक्की बनवेल. आणि उद्या तर माझी आई पण येते, परत दिवूची मम्मी येते, म्हणजे माझ्या भावाची बायको, माझी वहिनी येते. तर उद्याचा दिवस खूप छान जाणार आहे. दिवूला तर खूप म्हणजे त्याला खूप आनंद होतो घरचे कोणी आले तर, आणि तो खूप म्हणजे मस्ती करतो. आणि त्याचा लहान भाऊ तर तुम्ही बघितलेलाच आहे, तो तर जास्त आगाव आहे. घरात पूर्ण आरडाओरडा करतो, अजिबात ऐकत नाही. असो, आणि त्याला पण दादाची गॅदरिंग आहे म्हणून आनंद होतो, त्याला पण इच्छा आहे बघायची. तर सकाळीच व्हिडिओ कॉल केला होता, बोलले सगळे, आणि मग त्याच्यानंतर दिवू गेला होता शाळेत. असं, तर चला आता जे काही काम आहे ते करून घेते मी.
आणि हळदीचा व्हिडिओ मी केलेला होता, त्याला इतकं छान सपोर्ट तुम्ही दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आम्ही म्हणजे एक असे कंद होते ना, त्याच्यापासून एवढ्या हळदी तयार केलेल्या आहेत. तर खूप छान वाटतं. एखादी गोष्ट आपण एखादी वस्तू असते किंवा एखादं काही असतं, त्याच्यावर आपण मेहनत करतो आणि त्याचं फळ जर छान मिळत असेल ना, तर त्याच्या व्यतिरिक्त समाधान कसलंच नसतं. तर खूप छान वाटतं. म्हणजे किती वर्ष आता झाले, आम्ही जवळजवळ 3-4 वर्ष झाले हळदी आम्ही लावतोय. परत ते कंद परत अजून जून महिन्यामध्ये लावतो, परत वर्षभर त्याच्यात ठेवतो, परत मग कंद अजून तयार होतात. आणि ह्या वर्षी तर खूप छान झालेले आहेत. खूप मस्त जास्त म्हणजे कंद निघतील. मी तुम्हाला दाखवेलच जेव्हा काढेल तेव्हा. आणि त्या हळदी खरंच खूप म्हणजे म्हणतात ना, लक्ष्मी स्वरूप मानतो ना, तर ते खरं आहे. त्या हळदीने म्हणजे हळदीमुळे आमचं खूप म्हणजे छान झालेलं आहे. मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. तर त्या हळदी घरात राहणं म्हणजे खूप चांगलं असतं. आणि त्या हळदीबद्दल कोणाला माहिती असेल ना, तर ते सांगत नाही की ही हळदी तुम्ही घरात ठेवा, हे ते ठेवा, असं कधीच सांगणार नाही. ज्या लोकांना माहिती राहतं त्याच, नाही तर मग त्याचा उपयोग कसा करायचा, काय करायचं हे कोणालाही माहिती नसतं. तर आता आम्ही काढू, अजून एवढा महिना ठेवू त्यांना. एप्रिल किंवा हां, एप्रिलमध्ये पूर्ण त्याची जे फांद्या असतात त्या सुकल्यावरच मग तेव्हा काढाव्या लागतात. मग मी जेव्हा काढेल ना, तेव्हा तुम्हाला दाखवेल की कशा झाल्या त्या आणि किती निघाल्या. तर चला, आणि खूप तुमचं प्रेम मिळालं त्या व्हिडिओला, तर त्याच्याबद्दल तुमचे अजून एकदा मी आभार मानते. असंच प्रेम सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करत जा. तर चला, आता काही काही रेग्युलरचे कामं आहेत ते मी करते. काल संध्याकाळी दीदीने काय केलं, तिला म्हटलं खिचडी बनव, ह्या दोघांना खिचडी खायची होती आणि आम्हाला भाजी भाकरी बनवायची होती. तर तिला खिचडी बनवायला सांगितलं. तेलची बरणी उचलायला गेली तर पूर्ण तेल सांडलं तिच्याकडून, खाली पूर्ण तेलगट झालेलं होतं आणि ओट्यावर सुद्धा. म्हणून हा ओटा असा आता विम जेलने धुवून घेतला. पूर्ण तेल झालेलं होतं, पूर्ण किचन ओट्याखालचं सामान काढलं. कुठे कुठे तेल घुसलेलं होतं. जे आपलं किराणा ठेवलेला बॉक्स होता त्याच्या खाली पण पुठ्ठ्यामध्ये सगळा तेल घुसला आणि डबे बिबे सगळे तेलकट झाले होते. तर रात्रीच 1 तास लागला होता मला. परत फरशी मी घासली, धुतली, परत आता अजून एकदा मग धुतली. तेव्हा कुठे तेलकट गेलेलं आहे. असं राहतं मुलांचं, कधीतरी काम लावो पण 10 पटीने काम वाढवून ठेवतात असं. आणि काय केलं होतं तिने, दुपारी मॅगी बनवली ना, तेव्हाच तेलची बरणी होती, त्याचं झाकण तिने व्यवस्थित असं दाबलंच नव्हतं आणि दाबलं नव्हतं चांगलं. आणि संध्याकाळी तीच बरणी उचलायला गेली आणि वरती पकडलं तिने, तेवढ्यात ते झाकण आपोआप निसटून गेलं आणि ती बरणी पूर्ण काणी झाली होती. आणि तेव्हाच मी पिशवी फोडून बरणीमध्ये भरलेली होती. असं मुलांचं असतं, एक कामाचा आराम देतात पण 10 कामं वाढवून ठेवतात, असं राहतं मुलांचं. असो, आता सगळा किचन ओटा मी मस्त असा घासून घेतला. आता मस्त क्लीन झाला. फरशीसुद्धा एवढी तेलकट झाली होती, ह्या इथं पूर्ण सांडलेलं होतं. हे सगळं सामान काढलं मी, हे सगळं दिसतंय ना,
याच्यावर इथेपर्यंत पूर्ण तेल उडालेलं होतं. हे दिसतंय हे सगळं तेलचे डाग आहेत हे काळे. त्याच्यामुळे ना हे सगळं रात्री काढून मग साफसफाई करत बसली असं झालं होतं. असं चला, मुलांना असंच असतं, काही नवीन काम केलं की मग ते पसारा करतीलच असं होऊन जातं. आता दुपारचे वाजलेत किती, 2 वाजलेत. आता थोड्या वेळाने अर्ध्या तासाने दीदी येईल, दिवू आला 1 वाजता. तर त्याला मी सांगितलं नव्हतं, का रे भाऊ तुझे पप्पा येणार नाही आहे गॅदरिंगला? खरंच नाही येत, आजी आणि तुझी मम्मी येणार आहे, चालेल ना? हां बरं, खुश. मग पप्पा म्हणे की मी येईल तर लगेच दिवेची गॅदरिंग बघून आम्ही घरी येऊन जाऊ. त्याची मम्मी आणि मम्मी येतील ना, म्हणजे आजी, तर ते 2 दिवस थांबतील म्हणे, असं सांगितलं. हां चालेल ना? बरं, उद्या येणार आहेत मग. हां बसने येणार आहेत. हां हां, विघ्नू पण येणार आहे आणि आजी आणि तुझी मम्मी. चला मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.